हरिओम. श्री आत्माराम माया निरूपण भाग 19. माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया. हे आपल्या आयुष्यातलं सगळं जे काय चाललं आहे ते मायेमुळे चाललेलं आहे. सगळ्या देहाची चालना मायेमुळे होते. कारण संवेदना निर्माण होते, वेगळेपणाची जाणीव होते. निवडायचं आहे, टाकायचं आहे, घ्यायचं आहे, खायचं, प्यायचं, फेकून द्यायचं, हे सगळं जे कळतं ना, हे सगळं द्वैतामध्ये कळतं. म्हणून देह चालतो. हे जर कळलंच नाही तर देह चालायचा कसा? त्याला कळलं नाही तर त्याचं गृहीत धरून दुसऱ्यांनी करावं लागतं. म्हणजे पुन्हा कुठेतरी द्वैत आलंच ना. ज्याला काही कळत नाही त्याचा देह चालायचा नाही. म्हणून मायेमुळं देह चालतो म्हणतात. माया शब्दास बोलवी. शब्द जे उच्चारले जातात ते मायेमुळे उच्चारले जातात. माया दृश्यास दाखवी. जे समोर दिसतं ते मायेमुळं दिसतं. नाहीतर दिसलंच नसतं ना. आधी जाणीव असावी का आधी दिसावं? आपली कल्पना अशी आहे की आधी दिसावं लागतं, मग दिसण्यापासून जाणीव निर्माण होते. सूक्ष्म विचार केला तर आधी जाणीव असते, मग दिसतं. ज्याची मुळी जाणीवच नाही ते दिसतच नाही. याचं साधं उदाहरण की बघा, मराठी म्हणजे नागरी लिपी आपल्यापैकी सगळ्यांना चांगली वाचता येते. म्हणजे आपल्या मराठीची लिपी म्हणजे नागरी लिपी आहे. आपल्या वाचनाचा जो वेग आहे तो आपण एकदा ठरवून घ्यावा. म्हणजे जसं आम्ही आकाशवाणीमध्ये काम करताना एक पेज वाचण्यासाठी साधारण त्या व्यक्तीला 1.5 मिनिट लागल्या गेला पाहिजे, असं एक गणित असायचं. आणि मग त्यानुसार त्यांनी तितक्या मिनटाचं स्क्रिप्ट, आता तो कार्यक्रम किती मिनटाचा आहे त्यानुसार तितके पेजेस आम्ही त्यांना लिहून आणायला सांगायचो. म्हणजे आपल्या वाचनाचा जो वेग आहे त्यामध्ये किंवा एका मिनटामध्ये किती ओळी वाचतो. मग ते कोणतेही असो, जे आपण पाहिलं नाही ते अज्ञात मराठी पुस्तक आणावं, आपल्याला वाचता येण्यासारखी त्याची अक्षरं असावीत आणि वाचावं. आता बघा, जी भाषा आपल्याला मुळीच कळत नाही अशी भाषा पण ती मराठीत लिहिलेली म्हणजे नागरी लिपी लिहिलेली असावी. वाचून बघावं, वाचनाचा वेग टिकतो का ते बघावं. म्हणजे कळेल माया दृश्यास दाखवी म्हणजे काय असतं ते. आता काही जणांच्या मनामध्ये येईल की जी भाषा आपल्याला माहिती नाही ती मराठीत लिहावी कशी. तर ते एक उदाहरणादाखल आहे की जे शब्द अपरिचित आहेत ते वाचता येत नाहीत. ज्या शब्दांचा अर्थ अपरिचित आहे तो शब्द धाडकन वाचता येत नाही. थोडक्यात सांगायचं का, आजकाल मेसेज टाईप केले जातात व्हॉट्सॲपला, तर काही जणांच्या कीबोर्डमध्ये मराठी नसतं. मग ते मराठी ते इंग्लिशमधून कसं, तर मी आलो, मी कुणी लिहितात किंवा मी. खरं तर इंग्लिशमधलं मी आणि मराठीतलं इंग्लिश लिहिताना किंवा इंग्लिशमधलं मराठी लिहिताना मी असा घोळ होतो की नाही. आणि मग ते वाचत जाताना काही याचा अर्थच कळत नाही. मग वाचताना अर्थ नाही कळाला की परत आपण मागे येतो, अरे काय लिहिलं असेल हे असं. ते बरेच मराठी आणि इंग्लिशच्या याचे जोक असतात त्याप्रमाणे. तर काय आहे, ज्या शब्दांचा अर्थ परिचित आहे तो शब्द धाडकन वाचता येतो, पण अर्थच अपरिचित आहे तर ते वाचता येत नाही. कारण तसा जर वाचता आला असता तर आपल्या सगळ्यांना संस्कृत वाचता आलं असतं ना. आपण सगळे मराठी बोलतो, आपली लिपी ही नागरी म्हणजे मराठी आहे. संस्कृत आपण वाचतो, तीही नागरी लिपीच आहे. बरं, याचे आणि त्याचे अक्षर वेगळे आहेत का संस्कृतचे आणि मराठीचे? नाही, सारखेच आहेत ना. फक्त त्याच्यामधले इकारांत किंवा कुठे अवग्रह दिलेले
त्याचा अर्थ वेगळा. आता पांडुरंग स्तोत्र हे कसं आहे, सोपं, म्हणजे लोक छान वाचतात. पण हेच शुकस्तुती वगैरे हे सुरू झालं की मौन स्वीकारलं जातं. हे असं का होतं? ज्याने कधी पांडुरंग स्तोत्र वाचलं नाही पण मराठी वाचायची ज्याला सवय आहे तो ते पांडुरंग स्तोत्र वाचू शकतो. पण त्याच्या हातात शुकस्तुती दिली तर तो वाचू शकत नाही. हेच माया आहे. म्हणून समर्थ काय म्हणाले, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी. आधी जाणीव निर्माण झाली तर ते वाचता येतं. जर जाणीव निर्माण झाली नसेल तर वाचता येत नाही. माझी एक हिंदी सायडर मैत्रीण होती, अग्रवाल म्हणून. तिच्याकडे कामवाली बाई होती. तर ही म्हणजे फास्ट इंग्लिश वगैरे बोलायची. ती कामवाली तिला काय म्हणाली होती एके दिवशी, मैडम आप इंग्रजी में बात करते हो लेकिन मुझे वो मराठी में समझ आती है. आता असं कसं शक्य आहे? कामवाल्या मावशी होत्या त्या बिचाऱ्या काही शिकू शकलेल्या नव्हत्या, म्हणून त्या कामाला येतात. आणि त्या काय म्हणाल्या की आप इंग्लिश में भी बात करते हो तो मुझे मराठी में समझ में आता है. हे का म्हणाली असेल ती? कारण हिच्या बोलण्याचा अंदाजा ती घेते, म्हणजे तिला आधी जाणीव व्हायची आणि मग ती मला समजलं असं म्हणायची. म्हणजे वाचायचाही अभ्यास करून ठेवावा लागतो. सवय नसली तर काय होतं बा, आपण रोज गोविंदाष्टकाचे 5च श्लोक म्हणतो आहे आणि दर बुधवारी 8 श्लोक म्हणायचं ठरवलं. तर पहिले 5 श्लोक ज्यांचे पाठ आहेत ना, त्यांना पुढचे 3 श्लोक काही वाचता येत नाहीत, कारण अभ्यास नाही ना, म्हणून माहिती नाही आणि वेग तितका राहत नाही. विचार करून एक एक अक्षराला अक्षर जोडून असं ते वाचावं लागतं. आणि त्या अक्षराला अक्षर जोडता जोडता लगेच अर्थही कळत नाही आणि अर्थ न समजता वाचत गेलं मग अर्थाविनं पोथी वाचूनी काय. जसं कुंकवा नाही ठावं आहे व कसं म्हणावं त्याला, त्याप्रमाणे आधी काही जाणीवच नाही आहे, आधी काही माहितीच नाही आहे, आधी काही अभ्यासच नाही आहे, तर त्याच्यामध्ये पुढे जाता येत नाही. म्हणून आता विचार आपण असा करूया की आधी दृश्य का आधी दृश्याचा द्रष्टा. म्हणून समर्थ आपल्याला काय म्हणतात, माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया. या मायेमुळे आमच्या डोळ्याला समोरचं दिसतं. पण आता त्यातही अज्ञान जर असेल, अंधारातून आपण जातो आहे, समोर वाकड्या तिकड्या पद्धतीने दोरी पडली. प्रत्येकजण त्या दोरीकडे बघून काय विचार करेल, बापरे असंच म्हणणार. म्हणजे काय, तिथे साप आहे बरं का. बरं आता यांना साप दिसला का? तो नाही दिसला, पण ती जाणीव झाली आतमध्ये की अंधारामध्ये काय असणार, सापच असणार. कुणीतरी सहज म्हणू शकतो का, अहो नाही ती दोरी, नाही म्हणू शकत, कारण डेअरिंग नाही होत. कशामुळे डेअरिंग होत नाही? अज्ञानामुळे. अज्ञान कशामुळे? भीतीमुळे. भीती कशामुळे? परत अज्ञानामुळे. कारण माहिती नाही आहे, म्हणून मग संशय, भीती या सगळ्या गोष्टी पुढे पुढे येत राहतात. मग आता तिथपर्यंत आणि असं सरकतोय तोपर्यंत अंगाला दरदरून घाम आलेला असतो, भीती वाटते. मागे सरकायचं, मागे तशीच दोरी दिसतीये, समोर सरकायचं, समोरही तशीच दोरी पडली, अरे बापरे काय करू. तेव्हा दरदरून अंगाला घाम येतो, भीती वाटते, आता मला कोण वाचवेल या ह्याच्यामध्ये थरथर थरथर अंग कापतं. आणि अचानक बॅटरी लावली की ती दोरी दिसते. मग आधीचं जे भिणं होतं ते खरं का आत्ता दृश्याला दिसतंय दोरी ते खरं. म्हणून माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.